नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहताय अनालायझर. हे झालं नेहमीचं वाक्य. आज मी एकटा नाहीये. माझ्यासोबत बोलणार आहेत ते आमचे प्रभाकर सूर्यवंशी सुद्धा. त्यामुळं नमस्कार, मी सुशील कुलकर्णी आणि प्रभाकर सूर्यवंशी असं दोन्ही होणार आहे. आणि आपण आज एक घेणार आहोत मुलाखत. पहिल्यांदा प्रभाकर सूर्यवंशीच्याकडे जातो. नमस्कार, मी प्रभाकर सूर्यवंशी आणि तुम्ही पाहतात आकार डिजिटल. हे परवलीचं वाक्य नेहमी तुम्ही ऐकता. आज आम्ही दोघे म्हणजे सुशील कुलकर्णीजी आणि मी आम्ही दोघेही आज महाराष्ट्रातल्या एका मराठा नेत्याची मुलाखत घ्यायला आलोय. मी ते भाजपचे आमदार आहेत आणि त्यांची इतरही ओळख आहे, माजी मंत्री आहेत महाराष्ट्राचे. त्या व्यतिरिक्त मला आज ज्या गोष्टीशी कन्सर्न आहे असं म्हणू शकतो आपण, त्या गोष्टींची चर्चा मला आज निलंगेकर सरांशी करायची आहे. सर, कसं आहे की आता जे काही राष्ट्रवादीत जी फूट पडली, महाराष्ट्राचं राजकारण तापलं गेल्या आठवडाभरानंतर, सगळीकडे एक वेगळी चर्चा आता पाहायला ऐकायला मिळते की शरद पवार हे या सगळ्या सत्यानाट्याच्या केंद्रबिंदू म्हणून आपण त्यांना पाहत आलो. आणि आपण असं बघतोय आता की मागचा जो काही आठवडाभराचा कालावधी आहे, एक प्रकारची सहानुभूती कुठेतरी लाटण्याचा प्रयत्न चाललाय. ज्यांचा पक्ष फुटलाय तो कसा फुटला, त्यामागची कारणं काय, या विषयी आपण आज बोलणार नाही आहोत. पण सहानुभूती लाटण्याचा जो प्रकार चालू आहे त्यात त्याला एक कंगोर आहे, समाज, मराठा समाज. आणि हा मराठा समाजाचा वापर वारंवार या पवार फॅमिलीकडून केला गेला, विशेषतः शरद पवारांकडून. शरद पवारांची राजकीय कारकीर्द आपण पाहिली या 5-5.5 दशकातली, 6 दशकांची म्हणू आपण. ते जेव्हा सत्तेत असतात किंवा त्यांचा मुख्यमंत्री असतो, जो त्यांच्या ताटाखालचं मांजर असंही आपण म्हणू शकतो, जेव्हा ताकद असते, जेव्हा सत्ता आपल्या हातात असते, तेव्हा मराठा समाज आठवत नाही. मराठा समाजाची आठवण कधी येते? जेव्हा सत्ता हातातून निघून जाते आणि राज्यात जेव्हा एक मराठेतर मुख्यमंत्री बसतो, विशेषतः ब्राह्मण मुख्यमंत्री मागच्या 5 वर्षात जेव्हा बसला होता, तेव्हा मराठा आरक्षणाचा विषय असा ऐरणीवर आणला गेला होता. मला वाटतं सर, तुमच्याकडून तुम्ही स्वतः मराठा समाजाचं प्रतिनिधित्व करता आणि मराठा आरक्षणाच्या त्या सगळ्या संघर्ष काळात, त्या लढ्यामध्ये तुम्ही पडद्यामागे का होईना सक्रिय होतात. मला तुमच्याकडून जाणून घ्यायचंय की हे जे काही मराठ्यांचं राजकारण केलं जात आहे ना, त्याच्या मागचं खरं जे स्वरूप आहे ते तुमच्याकडून ऐकायचंय. नाही, सर्वात पहिलं आपल्या सगळ्यांना नमस्कार. आणि आपण जो मूळ विषय महाराष्ट्रातल्या आजच्या राजकीय परिस्थितीवर जे आपण बोललात, हेच त्याच्या मागचा गाभा आहे. ते म्हणजे माननीय पवार साहेब. निवडणुका आल्या की पवार साहेब समोर येतात. निवडणुका आल्या, एखादा कॉन्ट्रोव्हर्शियल स्टेटमेंट समोर येतं. सरकार त्यांच्या पवार साहेबांच्या म्हणण्यासारखं असलं, आपण वापरलेला शब्द मराठीतला ताटाखालचं मांजर, मुख्यमंत्री त्यांच्यासारखा असला तर प्रश्न थांबतात. त्यांच्यासारखा मुख्यमंत्री नसला तर प्रश्न निर्माण होतात. मी मागच्या सरकारमध्ये आपण सांगितलं की पडद्यामागून मराठा आरक्षणाच्या विषयांमध्ये होतो. मी आपल्याला स्पष्ट करतो, मी पडद्यामागून नाही, मी समोरून मराठा आरक्षणाच्या प्रश्नासाठी गेलो होतो. सरकारमध्ये मंत्री असताना माझी आई, माझे भाऊ, माझ्या घरातले, कुटुंबातले सर्व सदस्य मोर्चामध्ये उपस्थित होते. आणि आम्ही उपस्थित राहायला पाहिजे, हा मराठा समाजाचा प्रश्न आहे, हे सांगणारे दुसरे तिसरे कुणी नसून हे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस होते. हे सर्वजण राहायला पाहिजे. आरक्षणाचा प्रश्न फक्त आणि फक्त ह्याला भिजत ठेवण्याचं काम माननीय पवार साहेबांनी अनेक वर्षांनी केलेलं आहे. मी आपल्याला आरक्षणाच्या विषयाच्या अनुषंगाने जो काही मराठा समाजाला न्याय देण्याचं काम झालं असेल, जे काही निर्णय झाले असतील, मला या गोष्टीचा अभिमान आहे. मी त्या समितीमध्ये होतो. माननीय आमचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी बारकाईने या गोष्टी पाहिल्या. पण 50 वर्षाचा कालावधी पवार साहेबांचा होता. समाज आजच अडचणीत आहे असे नाही. मागचे अनेक मुख्यमंत्री होते, त्या काळामध्ये पवार साहेबांनी ह्या विषयाला कधीच हात लावला नाही. हा विषय फक्त सरकार इन्स्टेबल करणं, राज्यांमध्ये धुपळी निर्माण करणं, अनेक निवडणुका आले की काही तर कॉन्ट्रोव्हर्सी, जेम्स लेनचा विषय असेल, कोणता विषय असेल,
कसे विषय डायव्हर्ट करणे, समाजामध्ये फूट पाडणे आणि परत हा मराठा समाजाचा विषय समोर घेऊन येणं हे त्यांचा राजकारणातलं. मी फार छोटा आहे, पण मी राजकीय क्षेत्रामध्ये आज माझे 20 वर्ष झालेत. माझ्या आजोबांचे 50-60 वर्ष झालेले आहेत. माझे वडील कुटुंबामध्ये ह्या सगळ्या प्रसंग मी पाहत आलेलो आहे. माननीय पवार साहेबांनी, मी खरं सांगतो, मराठा समाजातल्या जे माणसं स्वाभिमानी मराठा आहे, मी खरं म्हणायला माझे शब्द कदाचित तुम्ही मला वेगळ्या पद्धतीने घेताल, पण महाराष्ट्रातला स्वाभिमानी मराठा माणूस हा पवार साहेबांना कधीच आवडला नाही. मी या एका वाक्यावर तुम्हाला थांबवतो आणि जरा वेगळ्या विषयाकडे घेऊन येतो. ते मराठा समाज, मराठा जात अशा अर्थाने बोलतात. या सगळ्या जातीचा आणि समाजाचा एका अशा विभागाशी जवळून संबंध येतो ज्याचं तुम्ही रिप्रेझेंट करता, मराठवाडा. म्हणजे या मराठवाड्याचे अनेक मोठे नेते होऊन गेलेले आहेत. या मराठवाड्याने महाराष्ट्राला मुख्यमंत्री दिलेले आहेत. तुमचे आजोबाई स्वतः महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत. शरद पवार मराठवाड्याच्या मागे उभे आहेत आणि मराठवाडा त्यांच्या मागे उभा आहे, असा एक सगळीकडे चर्चा जोरदार रंगत असते. पण मराठवाड्यातले राजकारणी आणि शरद पवार, खास करून मी प्रभाकर सूर्यवंशीच्या त्या विषयाशी जोडून जातो, मराठवाड्यातील मराठा राजकारणी आणि शरद पवार हे नातेसंबंध कसे राहिलेले आहेत? सर्वात महत्वाचा विषय, मराठवाड्याच्या जीवावर जर खरंच जर कोण उठला असेल मागच्या एवढ्या वर्षात, ते पवार साहेब. तुम्ही सांगा मराठवाड्याला काय दिलंय? मराठवाड्यातलं आमचं नेतृत्व उभा टाकलं. पहिलं नेतृत्व सांगतो त्या काळामध्ये शंकरराव चव्हाण साहेब. सतत शंकरराव चव्हाण साहेबांना विरोध करणारी व्यक्ती कोणती होती हो? स्वाभिमानी मराठा, मजबूत मराठा, देश पातळीवर पोचलेला मराठा. त्यांना विरोध कोण केलं? पवार साहेब, शरद पवार. माझे आजोबा हो, शिवाजीराव पाटील निलंगेकर, त्याच्यानंतर मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण साहेबांनंतर 62 पासून ते निवडून आले, काँग्रेसचे अध्यक्ष झाले. वसंतदादा पाटलांनी त्यांच्या पाठीशी हात ठेवलं, त्यांच्या सोबत राहिले, यशवंतराव चव्हाण साहेबांसोबत राहिले. त्यांनी यशवंतराव चव्हाण साहेबांना पवार साहेबांबद्दल विचारल्यानंतर काय वाक्य बोलले होते हे त्यांना आणि यशवंतराव चव्हाण साहेबांनाच माहिती आहे. पण माझ्या आजोबांना, निलंगेकर साहेबांना स्वाभिमानी मराठा जे म्हणतात आणि कुटुंब, त्यांना विरोध कोण केला सर्वात जास्त? पवार. एक छोटासा विषय काढला आणि त्यांना मुख्यमंत्री पदापासून जावं लागलं. त्यानंतर मराठवाड्यामध्ये संधी मिळाली स्वर्गीय विलासराव देशमुख साहेबांना. आपण मराठवाड्यातले आहेत. स्वर्गीय विलासराव देशमुख साहेबांना त्यांच्या राजकारणामध्ये प्रत्येक पावलावर कोणत्याही गोष्टीमध्ये अडचण, मराठवाड्याच्या पाण्याच्या प्रश्नावर काही मत नव्हती. राज्याचे मुख्यमंत्री आहेत, खुर्ची काठी कोण ठेवायची होती? फक्त विरोधच एका व्यक्तींचा होता, पवार साहेबांचाच विरोध होता ना. मग का मराठवाड्याच्या जीवावर? मग हे एवढे सगळे मराठवाड्यातले हे तीनच आहेत ना मुख्यमंत्री, हे तिन्ही मराठा समाजाचेच आहेत. या तिघांना कधी समर्थन केलेलं एक तरी तुम्ही प्रसंग सांगा, या तिघांच्या पाठीशी त्यांनी राहिलेत आणि समर्थन केलेत कोणत्याही मराठवाड्याच्या प्रश्नावर. त्यामुळं मला तरी असं वाटतंय, आणि मराठवाड्याचा आज जो विकास, या सगळ्या गोष्टी म्हणतात ना, हे मागं पडण्याचं कारण, हे त्याच्या मागचं कारण म्हणजे ह्या भागातल्या लिडरशिपला दाबण्याचं काम हे त्यांच्या काळामध्ये झालेलं आहे. आणि सरकार हे त्यांचंच होतं 50 वर्ष. या सर्व गोष्टी आपण पाहिल्या. दुसरं एक नाव सांगतो, पश्चिम महाराष्ट्रातलं स्वाभिमानी नाव, ज्याच्यामध्ये आम्ही सगळेजण आमचे जवळचेच आहेत, विजयसिंह मोहिते पाटील. मजबूत घर, मराठा समाजातलं घर, पण फक्त स्वाभिमानी व्यक्तिमत्व आहे. 2014च्या लाटीमध्ये पण जे उभा टाकले हे काय पवार साहेबांच्या नावावर निवडून नाही आले. अजूनही सोलापूर मतदारसंघामध्ये आपण जर विचारलं तर फक्त आणि फक्त विजयदादांनी त्यांचा जो स्वभाव, त्यांची जी बांधणी, त्याच्यातून ते निवडून आले होते. त्यांना, त्यांच्या मुलाला फक्त त्यांच्यामध्ये असणारा स्वाभिमान, हे ताटाखालचे मांजर झाले नाही. त्याच्यामुळे ह्या लोकांना बाजूला कसं ठेवता येईल हाच प्रयत्न झालेला आहे. आजही मी सांगतो, आज 2024च्या निवडणूक आहेत. महाराष्ट्रातलं राजकारण, मी खरं सांगतो, आज जे लोक कलंकित म्हणायला लागलेत ना, कलंकित करण्याचं काम ह्या लोकांनी, आणि मूळ सुरुवात कुठून झाली कलंकित करण्याचं? 2019ला महाराष्ट्र राज्यातल्या जनतेने भारतीय जनता पार्टीला बहुमत दिलं होतं, मॅन्डेट दिला होता. हे जे राजकारण
बिघडवण्याचं, आज ज्याच्या नावाने तुम्ही हे करतात ना, कलंकित करण्याचं काम ज्यांच्या मार्गदर्शनाखाली झालं होतं, हे मला सांगायची गरज नाहीये. आज जे समोर प्रसंग आलेत, जे तुम्ही 19ला पेरलात, ते आज तुमच्या वाटी आलेले आहेत. सर 2019चं हे वातावरण आपल्याला आता दिसतंय. मी तर म्हणेन की ही सुरुवात 1978 साली सुरू झाली पुलोदच्या प्रयोगानं. त्याच्या आधीचा जे महाराष्ट्र होता आपला, शंकरराव यशवंतराव चव्हाणांच्या मार्गदर्शनाखाली चाललेलं, त्या एका सुसंस्कृत आणि ज्याला आपण काय म्हणतो की अतिशय एक शिस्तबद्ध पद्धतीनं किंवा साधन सुचिता बाळगून चालणारं जे राजकारण होतं महाराष्ट्राचं, ते कुठेतरी त्याला तोडण्याचं काम जे झालं ते 1978 साली पुलोदचा प्रयोग झाला आणि तिथूनच महाराष्ट्राच्या राजकारणाला घरघर लागली. पवारांनी हे राजकारण तिथून जे सुरुवात केली, म्हणजे पाठीत खंजीर खुपसणे ज्याला आपण म्हणतो, आज तो डायलॉग सगळीकडे फेमस झालाय, सगळीकडे गाजतोय आणि त्या डायलॉगची चर्चा सगळीकडे होते. पण पहिल्यांदा तो प्रयोग झाला 1978ला आणि तिथून ही सुरुवात पवारांची. आपण जर बघितलं तर पवारांची जी काही जहागीरदारी आहे बारामती, त्याच्या आजूबाजूचे 3.5 जिल्हे, याच्या पुढे विकास काही गेला नाही. अगदी बारामतीला लागून असणाऱ्या पुरंदर सारख्या विधानसभा मतदारसंघातही त्यांनी सतत 30 वर्ष त्या मतदारसंघाला विकासापासून वंचित ठेवले. आज आपण शरद पवारांना महाराष्ट्राचे विकास पुरुष म्हणून जे काही लोक त्यांना प्रोजेक्ट करतायत, तर हे कितपत योग्य वाटतं तुम्हाला? नाही, पुरंदर घ्या, जत घ्या, बाजूचे त्यांच्या आजूबाजूला सलग असलेले कोणतेही मतदार बरंच तुम्ही बारामती राज्य सोडून आजूबाजूचे कोणतेही तुम्ही विधानसभा मतदारसंघ घ्या, शेजारी लगत असलेल्याला पाणी तुम्ही तिथे दिलं नाही. शेजारी लगत सांगली जिल्ह्यातले बाजूचे असलेल्या दिलं. पुरंदर काय जाधवरांचं काय हे हो त्यांचं हे का त्यांच्यावर तुम्ही तसं हे केलं? मी जरी ज्युनियर असेल, पण माझा जन्म झाल्यापासून मी घरात राजकारण पाहिलेलं आहे. मी निलंगेकर, माझे आजोबा असतील, ह्या सगळ्या चर्चा असतील, पुलोद काळातल्या चर्चा असतील, आणि ह्या सगळ्या गोष्टी तर ऐकत ऐकत आपण इथपर्यंत आलेलो आहे. त्याच्यामुळं तुम्ही विकासाचं म्हणायला, हे बघा का विकासाचं म्हणतात, आज बारामती सोडून पाणी तुम्हाला जे पाण्याची पाळी येते, आवर्तन म्हणतात, जे सोडलं जात आहे, तेवढ्याच भागात का हो? करा ना विकास, आम्हाला त्याच्याबद्दल विरोध नाहीये. पण त्याच्या आजूबाजूच्या माणसांनी कुणी असा प्रयत्न केला तर त्या माणसालाच थांबवणं, त्या माणसाच्याच त्याला अडचणीत आणणं, हा काही विकास आहे का? मी याच्यात तुम्हाला हे पश्चिम महाराष्ट्रातलंच उदाहरण, एक संदर्भ देतो. लातूर जिल्ह्याशीच संबंधित आहे म्हणून, जे प्रभाकर सूर्यवंशी नाही ते जरा मला अपडेट करायचं आहे. लातूर जिल्ह्यामधल्या रेणापूर तालुक्यातलं कारेपूर नावाचं गाव, तळणी, मोहगाव, कारेपूर हा जो पट्टा आहे तो पट्टा द्राक्ष उत्पादकांच्या मध्ये A1 होता, जिथे क्वालिटीची द्राक्ष जायची, निर्यात व्हायची. दुबई आणि लंडन इथल्या बाजारात फक्त त्या भागातली द्राक्ष जायची. तिथे वायनरीचा प्रोजेक्ट राबवला बारामतीचा, आणि त्यांची अवस्था काय झाली. या विकासावर जरा तुमची नजर काय म्हणते? तुम्हाला कसं वाटतं? नाही, बरबाद झाला तिथला द्राक्ष उत्पादक शेतकरी. तुम्ही त्या लोकांना एका गोष्टीचं वेगळं स्वप्न दाखवणं, लोकांमध्ये संभ्रम निर्माण करणं, आणि एक पॅटर्न जो तुम्ही बारामतीचा पॅटर्न दाखवला आमच्या त्या भागात, तोच पॅटर्न दुधाच्या बाबतीत राबवला का हो तुम्ही? नाही राबवला. द्राक्षाच्या बाबतीत राबवला का? आपण सांगितल्यासारखं जग प्रसिद्ध असणारे द्राक्ष त्या भागातले, त्या पाठोपाठ किल्लारी, ह्या गोष्टी तुम्ही आज आमचं पूर्ण संपून टाकलंय. वायनरीचा प्रोजेक्ट लावून कम्प्लीट म्हणजे आज त्यांना कशा अडचणीत आलेल्या आहेत, काय नाही, तो शेतकरी कसा अडचणीत आहे, काय प्रसंग, हे सगळं पाहिलं तर अडचणी. डेव्हलपमेंट मधला कोणता भाग तुम्ही मराठवाड्याच्या पोटी दिला? तुम्ही भांडणं, उजनीच्या पाण्याचं भांडणं कोण लावलं? तुम्हीच लावलं ना. आम्ही कधीच म्हटलो नाही की आम्हाला, आम्ही काय म्हणत असतो की तुमचं जे समुद्रात वाहून जाणारं पाणी, पुरामध्ये वाहून जाणारं पाणी, हे पाणी आम्हाला द्या. मग तुम्ही 2 भागामध्ये अशी आडवी रेष टाकली आणि हे आमचं पाणी मागायला लागले. अहो, कोणत्या मराठवाड्याच्या नेत्यांनी तुमचं पाणी मागितलं? वाहून जाणारं पाणी काय आम्हाला द्यायला हरकत आहे का तुमची?
समुद्रात जाणारं पुराचं पाणी, तुमचं एक्सेस राहिल्यानंतरचं जे पाणी खाली तुम्ही कर्नाटकमध्ये सोडतात. आज महाराष्ट्रामध्ये पाण्याने पण अशी उभी रेष मारली, विभागामध्ये पाडली, समाजामध्ये पाडली, मराठा समाजामध्ये असेल. आणि त्यातल्या त्यात मी तर म्हणतो की मराठा समाजातले आम्ही त्याच्यात काम करतो. आमचे आजोबा तुम्ही जवळून पाहिलेले आहेत, शिवाजीराव पाटील निलंगेकर असतील, यांनी सगळे स्वाभिमानी लोक होते. आज शंकरराव चव्हाण साहेब असतील, जे स्वाभिमानी होते ते पवारांच्या जवळ नाही, नव्हते नाही, ना? कुणीच नाही. तुम्ही परत नोट करा. आणि हम्म. माझं जरी कच्चं असेल, महाराष्ट्रातल्या स्वाभिमानी मराठा समाजाची नावं एकत्रित करा आणि ते किती जण पवार साहेबांच्या सोबत ताकदीने मागं उभा टाकलेत, हा जर आपण पाहिला तर मला असं वाटतं, किंवा त्यांना कदाचित ते नको असतील. पाण्यावरून आठवलं, तुम्ही म्हणाल की पाण्यानं रेग मारली. असं म्हणतात की पाण्यावर काठी मारली तर पाणी दुभंगत नाही. थोड्या वेळ बाजूला होतं, पुन्हा एकत्र येतं. पाण्याचाही गुण आहे ना दुभंगण्याचा. पण पवारांच्या काठ्या मराठवाड्याच्या राजकारणावर अशा पडल्यात की घरच्या घरं दुभांगली. आणि त्यात मराठ्यांची घरं पण आहेत. उदाहरण झालं तर उस्मानाबादचं आहे. त्याच्याविषयी तुमचं काय मत आहे? म्हणजे तुम्हाला असं वाटतंय पवार घर फोडतात आणि आरोप मात्र भाजपवर होतोय, तुमच्या पक्षावर होतोय? आता उस्मानाबादचंच उदाहरण तुम्ही सांगितलं, हे मी सांगावं असा विषय नाही. आमचं खरं तर जे एवढ्या दिवस त्यांचं घर जे एकत्रित टिकून राहिलंय, ते आमच्या मराठवाड्यातल्या सुनबाई त्यांच्या घरी दादांच्या इथं गेल्या. हा, कदाचित आमच्या मराठवाड्याचा गुण असू शकतो ती एकत्रित ठेवण्याचा. हा, पण आज मला असं वाटतं की तेही कुठंतरी त्यांना ते बघवलं जात नाही. आणि शेवटी आम्ही एवढंच म्हणतो की बाबा तुम्ही ज्या गोष्टी आज कुठंतरी नव्या पिढीला असं वाटतंय की आम्हाला विकास पाहिजे, डेव्हलपमेंट पाहिजे. आज नाही, या घरफोडीची कोणकोणत्या कुटुंबांनी झळ चोचली आहे महाराष्ट्रात जर तुम्ही पाहिलं, या स्पेशली मराठवाडा भागामध्ये इथे आपण म्हणतोय, जसं बीडला मुंडेंनी सोसली आहे, जशी क्षीरसागरांनी सोसली आहे, तशी मी जयदत्त अण्णाचं क्षीरसागर साहेबांचं कुटुंब आहे, ते आपण जवळून पाहिलेलं आहे. धनंजय मुंडेंचं असेल, तेही आपण जवळून पाहिलेलं आहे की तिथं काय परिस्थिती घडली, कोणत्या माध्यमातून विषय त्या ठिकाणी घडले. आणि एकीकडे आपण समोर बोलत असलं तरी जाणीवपूर्वक कशी ताकद त्या ठिकाणी दिली जाते हे आपण त्या ठिकाणी पाहिलेलं आहे. पंडितांचं अमरसिंह पंडित, बदामराव पंडित, त्यांचं पंडितांचं घर आहे. तुम्ही जर आता उस्मानाबादला धाराशिवला झालेलंच आहे, ते धाराशिवचं तसंच आहे. परत म्हणजे जे धाराशिवचं तर आपल्याला पूर्ण राजकारणही आपण समोर अगदी जीव घेण्यापर्यंत गेलाय, पूर्ण त्याच्या ह्याच्यापर्यंत तो विषय गेलेला आहे. तुम्ही परभणीतले पण जुने जर कुटुंब जर बघितलात आपण, जुन्या कुटुंबामधले जे पाहुणे रावळे जे होते, त्यांच्यामध्ये जे मजबूत कुटुंब होते जुने, जे तिथं वरपुडकर कुटुंब असतील किंवा बाकीचे कुटुंब असतील, त्यांनी देशमुख कुटुंब असतील, मग ही काँग्रेसला का जोडले गेले? आज तुम्ही मराठवाडा माननीय पवार साहेबांच्या पाठीशी कधीच राहिला नाही. त्याचं कारण काय? मराठवाड्यामध्ये त्यांनी ज्या पद्धतीने जागा जास्त का मिळतात मग? विभाजन करणे, मताचं विभाजन करणे. मागच्या काळामध्ये शिवसेनेला जागा मिळाल्या, शिवसेनेच्या पाठीशी राहिला. म्हणजे कोकणापेक्षा कदाचित शिवसेनेला पाठीशी राहणारा जो पूर्णपणे काँग्रेस विचाराशी बांधलेला जो विभाग होता, तो शिवसेनेच्या पाठीशी गेला. त्याच्यातलं जे राजकारण, जे फोडीचं राजकारण, समाजाच्या माध्यमातून जे विश्वासात घेऊन एखादी गोष्ट करू शकली असती त्या काळामध्ये, पण ते उभी रेष, सामाजिक उभी रेष कशा पद्धतीने मारली हे त्यावेळेस आपण पाहिलेलं आहे. परत त्याच्यानंतरच्या काळामध्ये प्रत्येक कुटुंबामध्ये झालेल्या दुखी, प्रत्येक भागातल्या एका माणसाला उचलणं, एका माणसाला दाबणं, ह्या पद्धतीने कुठं. पण आता ह्या ज्या गोष्टी समोर चालल्यात, मला असं वाटतं की ही कुठंतरी महाराष्ट्राच्या जनतेला माहीत राहायला पाहिजे, पूर्वीचा इतिहास माहीत राहायला पाहिजे, मराठा समाजातल्या राजकीय क्षेत्रामध्ये असणाऱ्या लोकांचाही इतिहास हा त्या ठिकाणी माहीत राहायला पाहिजे. सर, तुम्ही आता जो विषय काढला ना घरफोडीचा वगैरे, आणि त्याला कुठेतरी मराठा समाजाची एक किनार जोडली. अगदी ताजं उदाहरण आहे आळंदीचे आपले तुषार शाळीग्राम भोसले आचार्य. त्यांनी एक प्रश्न उपस्थित केला होता, पवारांवर टीका केली. थोडक्यात पवारांना ती टीका सहन न झाल्यामुळे पवारांनी त्यांच्या नावातलं जे शाळीग्राम वडिलांचं नाव आहे ते आणि भोसले याच्याशी काहीतरी गल्लत घालून
ते मराठा आहेत का हाच प्रश्न उभा केला होता. तुम्ही एवढी टीका करताय, कदाचित मला असं वाटतंय की उद्या तुमच्या या टीकेला उत्तर किंवा प्रत्युत्तर म्हणून पवार तुमच्या निलंगेकर या नावाशी काहीतरी जोडून तुमच्या मराठा असण्यावर काहीतरी प्रश्नचिन्ह निर्माण. सर्वात पहिलं मला आपल्याला आवर्जून सांगायचं आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचे जे काही सरदार होते त्याच्यामध्ये गायकवाड एक कुटुंब आहे. मूळ आमचं नाव गायकवाड आहे. आमच्या आजोबांचं नाव शिवाजीराव गायकवाड. पाटील ही पदवी आहे, निलंगेकरी पदवी आहे. आणि आपण म्हटलेलं साहजिक आहे, महाराष्ट्रात 2 मिनिटं बोलून कन्फ्युजन तयार करायला किती वेळ लागतंय की निलंगेकर म्हणजे कर म्हटल्यानंतर हाही ब्राह्मण आहे असं सांगायला कमी पडणार नाहीत आपण म्हटल्यासारखं आहे. तर मला आवर्जून सांगायचं आहे की आमच्या कुटुंबाच्या बाबतीत, आणि हे म्हटलं तर कधीच तर अवघड ठरू शकतंय, आमच्या ह्याच्यामध्ये जर पाहिलं की मराठा समाजामध्ये ज्या आमच्या कुटुंबाला जी मान्यता देण्यात आलेली आहे ही फार एक वरिष्ठ आणि एका चांगल्या ठिकाणी ती मान्यता दिलेली आहे. आणि मला ह्या गोष्टीचा अभिमान आहे की मी मूळ मराठा समाजाचे जे सिद्धांत आहेत सर्वांना सोबत घेऊन चालायचे, ह्याच्यावर माझे आजोबा चाललेत, माझे वडील चाललेत आणि मी त्याच्यावरच चालतोय. मी ज्यांच्या विरोधात बोलतोय त्यांनी हे जे सगळे सिद्धांत आहेत छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेले की सर्वांना घेऊन चालायचं, ह्याच्या विरोधात चालतात. म्हणून मी बोलायला लागलोय, छत्रपती शिवाजी महाराज कधी दुपळी करून चला असं म्हणत नव्हते, सर्व समाजाला एकत्रित घेऊन चला, हे त्यांचा सिद्धांत. गंमत म्हणून प्रश्न विचारतो हा आपल्या मुलाखतीचा नाही, नाही, थोडं भाव- सिरियस भाव नाहीये माझा. प्रश्न असा आहे की भोसले राजे होते, गायकवाड सरदार होते, मोहिते सरदार होते, पवारांचं नाव कुठं आहे का हो सरदार असल्याचं असं कुठे? धार पवार धार संस्थान कुणाला हे माहिती आहे, पण असं उगी एक इन्फॉर्मेशन पाहिजे मला म्हणून जातं की छत्रपती शिवरायांच्या काळामध्ये किंवा त्याच्या आधी काळामध्ये असं कुठे नाही. सरदार अध्यक्ष म्हणून सापडते का? मला सापडते, सांगू? हा, सांगा. पवार सरदार आहेत फडणवीसांचे, आपल्याकडे आहेत आमदार म्हणून विचारलं. बरोबर. तुम्ही एकदम माझ्या जवळचा प्रश्न विचारला. म्हणजे ते कारण मी यासाठी हा प्रश्न उपस्थित करतोय की आपण ऐकलंय मागच्या वेळेला नेहमी की छत्रपतींनी ची नियुक्ती पेशव्यांनी केली, पेशव्यांची नियुक्ती छत्रपतींनी करायची असते वगैरे वगैरे. तसं सरदारच आहेत पवार, फक्त ते देवेंद्र फडणवीसांचे सरदार म्हणून तुमच्याच जिल्ह्यामध्ये काम करतायत हे जरा अधोरेखितपणे ठळकपणे समोर लक्षात यावं म्हणून तुम्हाला बाकी एवढंच आठवण करून दिली, बाकी काही नाही. आम्ही तरी आवर्जून मला सांगायचंय की माननीय पवार साहेबांची जी भूमिका, ह्या भूमिकेवर आपण का बोलतोय? कारण आज जे महाराष्ट्रामधलं जे चित्र निर्माण झालेलं आहे, खरंच एक तरुण म्हणून मला आणि एक सामान्य लोकांमध्ये जे वातावरण निर्माण केलं हे लोकांपर्यंत पोहोचायला पाहिजे. कलंकित वातावरण हे कसं आणि कुठून काय झालेलं आहे, या महाराष्ट्राची एक वैभवशाली भूमी आहे, देशाच्या समोर खूप चांगल्या पद्धतीने गेलेलं आहे. अनेक राजकीय मंडळींचे याच्यामध्ये बळी कशी गेलेले, त्यांना कसं दाबण्यात आलेलं आहे. यशवंतराव चव्हाण साहेबांचं नाव झालं, वसंतदादा पाटलांचं नाव, हे नाव आज लक्षात यायला पाहिजे. वसंतदादा पाटलांची भूमिका काय होती, निलंगेकरांची भूमिका काय होती, स्वर्गीय विलासराव देशमुखांची, स्वर्गीय शंकरराव चव्हाण साहेबांची भूमिका काय होती, हेही लोक महाराष्ट्राच्या राजकारणात त्यांनी दिलेले योगदान आहे. अनेक प्रकल्प महाराष्ट्रामध्ये इरिगेशनचे निलंगेकर साहेब असतील, शंकरराव चव्हाण साहेब असतील, ह्या लोकांनी आणलेले आहेत. मला असं वाटत नाही विकासाचे असे कोणते मुद्दे आहेत आम्ही निलंगेकर साहेब, शंकरराव चव्हाण साहेब त्याच तडपेने आम्ही मराठवाड्याचे असताना पश्चिम महाराष्ट्रातल्या प्रकल्पाला ह्याच लोकांनी परवानगी दिली, पण यांनी सत्तेत असताना मराठवाड्यातल्या कोणत्या प्रकल्पाला परवानगी दिली असंही दाखवावं, एक मराठवाड्यातला कार्यकर्ता म्हणून विचार. पवारांच्या विषयी आपण का बोलतोय हा प्रश्न तुमच्या सगळ्यांच्या मनामध्ये जाईल. प्रभाकररावांनाही हाच प्रश्न विचारला जातो, मलाही हाच प्रश्न विचारला जातो की सारखं पवार 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 हे पालोपद तुम्ही का लावता? त्याचं उत्तर निलंगेकर साहेबांनी खूप छान पद्धतीने दिले. मराठा हा गावगाडा घेऊन चालणारा समाज, मराठा हा त्या गावचा खऱ्या अर्थाने पालक असलेला समाज. या समाजाच्या विषयी कोणाच्या मनामध्ये कधीच किंतु परंतु राहिला नाही, किंवा या समाजातील कर्त्या माणसांच्या मनामध्ये सुद्धा कधी जातीपातीचा मुद्दा शिवला नाही. विलासराव जेव्हा मला भेटायचे तेव्हा आमच्या किसन देवाचा नातू सुशील
अशाच अर्थाने ते बोलायचे. शिवाजीराव पाटील निलंगेकरांची भेट व्हायची तेव्हा जातीचा उल्लेख व्हायचा, जाणीव मात्र नसायची. आता जाणीव खूप खोलवर गेली आहे आणि उल्लेख अपराध समजला जातोय. ही स्थिती महाराष्ट्रामध्ये कोण आणली, कशी आली, याला जबाबदार कोण आहे, या प्रश्नाची उत्तरं महाराष्ट्राला मिळायला हवी. आज माझं घर फुटलं म्हणून सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करणारे महाराष्ट्रातल्या अनेक घरांना फोडत होते. आज एका जातीचे नेता होऊन महाराष्ट्राचं राजकारण करू पाहणारे जाती जातीमध्ये आणि आपल्याच जातीच्या लोकांच्या मध्ये खूप मोठं नुकसान पसरवणारी गोष्ट करत होते. म्हणूनच संभाजीराव पाटील निलंगेकरांशी हा संवाद आहे. सुदैवाने त्यांचं स्वतःचं नाव संभाजीराव आहे, आजोबाचं नाव शिवाजीराव आहे, त्यामुळे बाकी प्रश्न कोणाच्या मनात नसावेतच. प्रभाकरराव. महाराष्ट्र हा दगडांचा देश, फुलांचा देश, करवंदांचा देश, बरीच उपमा आपल्या अंतर्मनातून स्फुरतात या महाराष्ट्रासाठी. हा महाराष्ट्र जातीपातीमध्ये कधी विभागला गेला हे कळलंच नाही. आज आपण जेव्हा शरद पवारांच्या राजकारणावर बोलतो तेव्हा जाणीवपूर्वक आपल्याला ही जात आडवी येते आणि प्रकर्षाने जाणवतं की माझा महाराष्ट्र इथूनच अधोगतीला लागेल आणि त्याला कारणीभूत कोण हेही आपल्या लक्षात आलेलं असेल. मित्रो, आम्हाला इथे कोणाची उणीधुणी काढायची नव्हती. सध्याच्या राजकीय परिस्थिती मागे जो काही पेच प्रसंग निर्माण झालेला आहे आणि त्या पेच प्रसंगातूनही सहानुभूतीची लाट निर्माण करण्याचा कोण प्रयत्न करतोय हे आम्हाला आमच्या प्रेक्षकासमोर मांडायचं होतं. त्यासाठी हा छोटासा प्रयत्न होता. तुर्तास इथेच थांबतो. पुन्हा भेटूच. तर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आकार DG9 विथ सुशील कुलकर्णी अॅनलायझर. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार.